हाय, हॅलो, नमस्कार. आपला पुरणपोळीचा व्लॉग राहिला होता. तर पुरणपोळीला आम्ही काय काय केलं, कशी बनवली पुरणपोळी, तर आता दाखवते तुम्हाला. पहिले आम्ही ती शिजवून घेतली आणि शिजवल्यानंतर पुन्हा गूळ टाकून शिजण्यासाठी ठेवली. तर ती साधारण अशी होते, मस्त मखमखीत शिजून तयार होते. आणि मग त्याच्यात आम्ही वेलची पूड आणि जायफळ पूड टाकणार आहोत. मग जायफळ पूड टाकल्यानंतर पूड ते मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ती सगळ्या बाजूला लागेल. आणि मग ते वाटायला घ्यायचं आहे. जे गरम गरम असतानाच वाटलं की पटापट पुरण पडतं आणि पटकन होऊन जातं, बारीक पडतं, मिक्सरला वाटायला लागत नाही. आम्ही शक्यतो मिक्सरला वाटत नाही, ह्याच्यावर किंवा पाट्यावर वाटतो. तर हे असं स्टीलचा पेला घेतलेला आहे, आपला कप जो असतो त्याने वाटून घ्यायचं आहे. आणि बारीक बारीक वाटल्यानंतर शेवटला जे कण राहतात ते मिक्सरला वाटायचं. तर हे बघा कसं बारीक पुरण पडलेलं आहे चाळणीने. मस्त सगळं पुरण आपलं वाटून झालेलं आहे. आणि आता पण एकीकडे पीठ भिजवून ठेवलं होतं आईने मैद्याचं, ते मी मळून घेतलेलं आहे. आणि आता मी पोळ्या करायला सुरुवात करते. तर हे मांडा बनवून घेतला पहिला पुरणाचा. मी असा मांडा बनवते, तुम्ही कसा मांडा बनवतात नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त सॉफ्ट सॉफ्ट पीठ होतं एकदम. आणि आई लगेच लाटायला घेतली. मस्त गोल गरगरीत लाटले. सगळ्या बाजूंनी त्याच्या कडा अगदी ओढून ओढून लाटून घ्यायच्या आणि मग ती मस्त तव्यावर भाजून घ्यायची. अशी लाटणीलाच ती गोल गुंडाळून मग ती लाटणे सोडायची असते अशी. तर ही मस्त तव्यावर भाजून घ्यायची आणि मस्त टम्म फुगली की त्याच्यावर तुपाची धार सोडायची आणि मस्त ताव मारायचा. झाली आपली पुरणपोळी तयार. या सर्वांनी खायला.